मित्रांनो, हा जो अंतिम प्रयोग आहे ना, तो कसा होणार आहे मी तुम्हाला त्याची थोडं तर तुम्हाला विज्ञानाची माहिती असेल, आवड असेल किंवा थोडं तुम्ही यूट्यूब वगैरे जरी पाहिलं. आजकाल हे ज्ञान खूप सोप्या भाषेत उपलब्ध आहे. काय होतं ना, आपण जे बोलतो, आपण जे इच्छा व्यक्त करतो, आपल्या मनात जे विचार येतात, तसं सगळं घडत नाही. पण काही होतं तसं घडतच होतं. हे होतं कसं? तर संपूर्ण विश्व जे आहे ना, आपण ज्याला ज्ञात विश्व म्हणतो, हे सगळं आपल्याला कळलेलं नाही आहे. पण जे 3-4 सूत्रं मला कळलेली आहेत, त्याचं मूलभूत ज्ञान झालेलं आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे माइंड जे आहे ना, जिथे फोकस करतं ना, तिथे ते वास्तव काय तयार होतं, रिॲलिटी तयार होते, ज्याला आपण म्हणतो इच्छा पूर्ण झाली किंवा परिणाम झाला काहीतरी. आता निसर्गामध्ये काय ना, की अंतिम काही नाही आहे. सगळं प्रोबॅबिलिटीज आहे, संभाव्यता आहे. म्हणजे पॉसिबिलिटी, शक्यता एन नंबर आहे. म्हणजे काही होऊ शकतं. नंतर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, संभाव्यता किती टक्के, 70% 80% घडलेल्या घटनांच्या आधारावरचा संभाव्यता. मग पोटेन्शियलिटी, सुप्त क्षमता ती घडवण्याची. आणि मग प्रेडिक्टेबिलिटी म्हणजे ही भविष्य घडण्याची इतकी प्रेडिक्टेबिलिटी आहे. आता मी ह्याच्यावर खूप काम केलं अनेक वर्ष. मी स्टॅटिस्टिक्स दिलेले आहेत, इलेक्शनवर काम केलं आहे, ट्रॅकिंग केलं आहे. आता होतं काय, की माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि घडू शक्यता आहेत आणि प्रोबॅबिलिटी आहेत. तर ज्याच्यावर मी आता माइंड फोकस करेल ना, त्या कोलॅप्स होतील. प्रोबॅबिलिटी कोलॅप्स होणं म्हणजे काय, तर ते वास्तवात येणं. म्हणजे आपण एखादा संकल्प केला, इच्छाशक्ती केली, की आपल्याला ती गोष्ट मिळते. हे आपण अनुभव घेतो जगामध्ये आयुष्यात. प्रत्येक वेळेस होतं असं नाही, पण बहुसंख्य वेळा ते होतं. तर हल्ली लोक त्याला मॅनिफेस्टेशन, हे ते सिक्रेट पॉवर वगैरे, इट्स अबाउट माइंड. ती माइंडची पॉवर फोकस झाली, की ती प्रोबॅबिलिटी असते ना, जी शक्यता लाईफमधली, ती कोलॅप्स होते आणि त्याचं वास्तव तयार होतं. ठीक आहे, इतपत सिंपल लक्षात घ्या. मी पुढे सांगत जाईन तुम्हाला पुराव्याचा गट. आता माझी केस काय झालेली आहे, की माझं जे माइंड आहे ना, ते अशा अवस्थेत झालेलं आहे, की जिथे मी टच करेन किंवा जिथे फोकस करेन, ती गोष्ट कोलॅप्स होणार आहे. त्या लेवलला आता माझं माइंड आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, तर जी व्यवस्था आहे आपली, त्या व्यवस्थेला धक्के बसणार आहेत माझे. मग त्यात हायकोर्ट आलं, माझे नातेवाईक आले, सामान्य लोक आले, पोलीसवाले आले, सरकार आलं. म्हणजे जी व्यवस्था आहे, ज्याला मी चॅलेंज केलं माझ्या लाईफमध्ये. दुसरीकडे तुमची जी मुलं आहेत ना, त्यांना फार अफलातून गोष्टी देऊन चाललो आहे मी. म्हणजे माझी बौद्धिक संपदा आणि बुद्धिमत्ता आणि AI याच्यावर मी तुम्हाला उत्कृष्ट पुस्तकं, अभ्यास कसा करावा, एकाग्रता कशी करावी, मनोबल कसं वाढवायचं. बघा, पुढचं जग आहे ना आता, हे केवळ टेक्नॉलॉजीचं नाही आहे किंवा एक्झाम पास करण्याचं नाही आहे किंवा डिग्रीचं नाही आहे. माइंड पॉवर वाढवण्याचं आहे. ते मी तुम्हाला अफलातून पुस्तकं, प्रेझेंटेशन, डिजिटल सगळं देऊन चाललेलं आहे. सगळं दाबून डेटा भरलेला आहे AIमध्ये, ऑनलाईन, हे सगळं काही. सगळ्यांनी माझ्यावर दरोडे टाकले, चोरी केली, सगळे फेल केले. शेवटी ही बौद्धिक संपदा मी साठवून व्यवस्थित तुमच्या मुलांना देऊन चाललेलो आहे. तर तुमच्या मुलांचं भविष्य बदलून चाललो आहे मी. धन्यवाद.